मिट्टी से जुड़ी मेहनत, खेतों में बीतता जीवन। किसान हर दिन सोचता है घर चलता रहे, आज भी और कल भी। मौसम बदलते हैं, फसलें बदलती हैं, खेती के साथ साथ घर की जिम्मेदारियां भी चलती रहती हैं। भविष्य की इन्हीं जिम्मेदारियों को पूरा करती है एनपीएस, जो किसानों के कल को नया भरोसा और पेंशन की पक्की गारंटी देती है। एनपीएस भारत सरकार के अंतर्गत पीएफआरडीए के द्वारा एक विनियमित योजना है जो किसानों के लिए बुढ़ापे में पेंशन सुनिश्चित करती है। एनपीएस खाता खोलने के लिए अपने नजदीकी सीएससी से संपर्क करें या 1800-1107-08 पर कॉल करें। पेंशन की पक्की गारंटी के लिए एनपीएस जरूरी है। नमस्कार, मी किरण नाईक आणि तुम्ही बघत आहात लोकमत लाईव्ह। 3 दिवसांपासून नाशिक हे राज्याच्या चर्चेचं केंद्रबिंदू आहे। याचं महत्त्वाचं कारण म्हणजे भोंदूबाबा खरात याचे कांड। हे कांड मी याच्यासाठी म्हणतोय का त्याच्या ऑफिसमध्ये बोलून महिलांना डोक्यावर ग्लास देऊन एक आंबट पदार्थ, एक लिक्विड पाजून, पेढे घालून तो महिलांवर थेट बलात्कार करत होता। याबाबतचे व्हिडिओ हे समाज माध्यमांमध्ये देखील आलेले आहेत। सर्वात महत्त्वाचं म्हणजे राज्य सरकारने या घटनेची तत्काळ दखल घेत एसआयटी स्थापन केली। मात्र ह्यामध्ये एक नवीन ट्विस्ट खरं तर या संपूर्ण प्रकरणामध्ये आलेला आहे। या भोंदूबाबा खरातला मदत करणारे जे त्यांचे सहकारी आहेत ते आता नाशिक पोलिसांच्या रडारवर आलेले आहेत। खरं तर काल नाशिक पोलिसांचे 4 पथक, एक मिरगावला त्याच्या फार्म हाऊसवर, एक नाशिकला त्याच्या घरी, एक नाशिकला त्याच्या ऑफिसवर आणि एक त्याच्याच निळकंठेश्वर ईशान्येश्वर महादेव मंदिराच्या ठिकाणी तपासणी केली। बंदूक नाशिकमध्ये 6.5 लाख, जे सिन्नरच्या इकडचं त्याचं फार्म हाऊस आहे त्याच्यात 1.5 लाख रुपये, अशा वेगवेगळ्या रक्कम असतील त्या मिळून आल्या। पोलिसांनी प्रिंटर असतील, कम्प्युटर असतील, हार्ड डिस्क असतील, 2 लॅपटॉप ते जप्त केलेले आहे। आता माझ्या मागे जी इमारत आहे त्या इमारतीमध्ये एसआयटीचं जे पथक आहे ते गेल्या 4 ते 5 तासापासून या ठिकाणी तपास जो आहे ते करत आहे। कारण की जे वस्तू ज्या खरातच्या घरातून, फार्म हाऊसमधून, ज्या ऑफिसमधून जप्त करण्यात आलेले आहे त्यांचं विश्लेषण, त्यांची तपासणी याच हिमांशू पोलीस क्लब, पोलीस आयुक्तालय नाशिक शहरच्या ह्या कार्यालयामध्ये सुरू आहे। आणि तेजस्विनी सातपुते या एसआयटीच्या प्रमुख ज्या आहेत त्यांच्यासह 12 जणांचं पथक या ठिकाणी ही तपासणी खरं तर करत आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे तांत्रिक विश्लेषणाच्या आधारावर नाशिक पोलिसांनी थेट नगरसेविकेच्या पतीला जे आहे ते परवा सायंकाळच्या सुमारास ताब्यात घेतलं आणि ताब्यात घेतल्यानंतर त्यांना पोलिसांचा प्रसाद देऊन जे आहे ते सोडण्यात आल्याची खात्रीलायक माहिती जी आहे ती आपल्याला या ठिकाणी मिळालेली आहे। कारण की खराच्या घरी, फार्म हाऊस, ऑफिस आणि यासोबतच त्याच्या मंदिरावर जे CCTV लावलेले आहेत, जे 2 मोबाईल कॅप्टन खरात वापरायचा त्या मोबाईलमधनं कोणाशी संपर्क त्याचा झालेला आहे, त्या CCTVमध्ये कोण दिसतं आहे, त्या हार्ड डिस्कमध्ये कोणता व्यक्ती त्या ठिकाणी आलेले आहे, आता त्या सर्वांचीच चौकशी या ठिकाणी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे होणार असल्याची या ठिकाणी चर्चा आहे। आणि ह्या संपूर्ण प्रकरणावर एसआयटीच्या ज्या प्रमुख आहेत तेजस्विनी सातपुते यांचं खरं तर कडक लक्ष आहे। 12 जणांची टीम हा संपूर्ण तपास जो आहे तो या ठिकाणी करत आहे। सकाळपासूनच माध्यम प्रतिनिधी ज्या ठिकाणी एसआयटीची ही संपूर्ण तपासणी सुरू आहे ती या ठिकाणी ठाण मानून माध्यम प्रतिनिधी देखील बसलेले आहेत। त्या संदर्भातली FIR आहे ती देखील आपण काल लोकमतच्या माध्यमातून पाहिली। जी सूत्रांकडून माहिती मिळाली या बाबांकडे, या ढोंगी बाबाकडे या जवळपास 200 कोटी रुपयापेक्षा जास्तची संपत्ती असल्याचं देखील सांगितलं जातं। आपली मुलगी, बायको आणि स्वतः त्याच्या नावावर वेगवेगळ्या ठिकाणी, नाशिक असेल, सिन्नर असेल, मिरगाव असेल सिन्नरचं, यासोबत शिर्डी आणि मुंबईमध्ये देखील सदनिका ज्या आहेत, रिकाम्या जागा ज्या आहेत, जे प्लॉट जे आहेत ते पोलिसांना त्याचे काही दस्तावेज असतील, काही सर्वे नंबर असतील, काही कागदपत्रे जे आहेत
ते ह्या ठिकाणी मिळून आलेले आहे आणि आतमध्ये हे संपूर्ण SITचं जे पथक आहे ते ह्या ठिकाणी तयारी करतंय. मात्र नगरसेविकेचा पती जो आहे तो आता नाशिक पोलिसांच्या रडारवर आहे. त्याला चौकशीसाठी खरं तर परवा रात्रीच्या सुमारास ताब्यात घेण्यात आलं. त्याची कसून चौकशी करण्यात आली. त्यांचा पोलिसी पाहुणचार जो ज्याला आपण म्हणतो तो देखील करण्यात आल्याची चर्चा जी या ठिकाणी आहे आणि त्यानंतर जो संपूर्ण प्रकार हा हळूहळू आता उजेडास यायला सुरुवात झालेली आहे. जे जे CCTV मध्ये दिसले, जे त्या कॉल ज्यांच्याशी त्याचा संपर्क होता, वारंवार संपर्क होता, आता ते सर्वच जे लोक आहेत हे संपूर्ण ह्या कॅप्टन खरात याच्या प्रकरणामध्ये आता पोलिसी रडारवर आहे. नाशिक पोलीस जे आहे ती कसून चौकशी करतायत. 1 आठवड्याची म्हणजे 7 दिवसाची पोलीस कस्टडी या भोंदूबाबा खरातला जी आहे ती मिळालेली आहे. 24 तारखेला त्याचा जो PC आहे पोलीस कस्टडी ती संपणार आहे. त्यानंतर परत नाशिक पोलीस खरं तर अजून त्याची जी कस्टडी आहे ती वाढवून घेण्यासाठी खरं तर या ठिकाणी मागणी करणार आहे. कारण की त्याच्या संपर्कात कोण कोण होतं, कारण की रुपाली चाकणकर असतील, निलेश लंके असतील, वेगवेगळे नेते मंडळी असतील, त्यांचे फोटो जे आहेत त्याच्यासोबत समोर आलेले आहे. आणि यासोबतच ज्या रुपाली चाकणकर आहे त्यांच्यावर रुपाली ठोंबरे पाटील असतील, अंजनी दमानी असतील किंवा सुषमा अंधारे असतील, या सर्वच लोकांनी खरं तर आता रुपाली चाकणकर यांच्यावर मोठे ताशेरे ओढलेले आहेत. कारण की रुपाली चाकणकर या मीरगावच्या त्याच्या संस्थेवर देखील ज्या ईशान्येश्वराचं जे मंदिर आहे त्या ठिकाणी त्या ट्रस्टी आहेत, त्या तिथे संस्थेवर आहेत आणि गेल्या 2 दिवसांपासून त्या कोणाशीही संपर्कात नाही. मात्र ह्यामध्ये रुपाली चाकणकर यांचा हात असल्याचा आरोप हा विरोधकांकडून होतोय आणि या संपूर्ण प्रकरणामध्ये नाशिक पोलिसांनी मोठ्या शिताफीने या आरोपी भोंदूबाबा खरातला जे आहे, अशोक खरातला, या ठिकाणी अटक केलेली आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे जो नगरसेविकेचा पती आहे त्याचा ह्यामध्ये काय रोल होता हे तर तपासाअंती समोर येणारच आहे. मात्र अजून ह्या महाराजांच्या कॉन्टॅक्टमध्ये, या भोंदूबाबाच्या कॉन्टॅक्टमध्ये अजून कोण कोण लोक होते हे पाहणं देखील तेवढंच महत्त्वाचं आहे ठरणार आहे. पोलिस काही लोकांची आता तांत्रिक विश्लेषणाद्वारे खरं तर या ठिकाणी तपासणी करत आहे आणि ह्या तपासणीनंतर वेगवेगळे मुद्दे जे आहेत ते आता समोर येतील आणि या भोंदूबाबा प्रकरणामध्ये नवनवीन ट्विस्ट काय येतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मी किरण नाईक, लोकमत.com साठी नाशिक.